बातमी आहे पुढची पुण्याची। आदिवासी विद्यार्थ्यांचं 16व्या दिवशी सुद्धा आंदोलन सुरू आहे। प्रलंबित मागण्यांकरता आंदोलन सुरूच आहे। सरकार सोबत अनेक बैठका झाल्या, पण या बैठका निष्फळच ठरतायत। सरकारच्या चर्चेत 2 मागण्या अद्यापही प्रलंबित आहे। अनेक आंदोलकांची किंवा 6 आंदोलकांची प्रकृती खालावली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पुण्याला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, अनेकदा बैठका झाल्या, अगदी 1-2 तास नाही तर 5 तास या बैठका होतात, पण या बैठकांमध्ये महत्त्वाची मागणी मान्य होत नाही। बैठका निष्फळ ठरतात। 16व्या दिवशी सुद्धा विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचीच वेळ येते। काय घडतंय नेमकं? चंद्रशेखर, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले जात आहेत। तांत्रिक कारणानं आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये। या सगळ्याविषयी आपण चंद्रशेखर यांच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे। आदिवासी विद्यार्थ्यांचं गेल्या 16व्या दिवशी सुद्धा आंदोलन सुरू आहे। चंद्रशेखर, माझा आवाज पोहोचतोय? लागवी खरं तर मी सध्या उपोषण स्थळावरती आहे आणि अगदी चंद्रशेखर, मला हेच विचारायचं आहे की विद्यार्थ्यांसमवेत बैठकांवर बैठका होतात, चर्चा होतात, अगदी 1-2 तास नाही तब्बल 5 तास या बैठका चालतात, पण या बैठका दुर्दैवानं निष्फळ ठरतात। 16व्या दिवशी सुद्धा आंदोलन करण्याची विद्यार्थ्यांवर वेळ येणं हे काही चांगलं लक्षण नाहीये। चंद्रशेखर, नक्कीच लागवी खरं तर आपण पाहिलं की जे विद्यार्थी खरं तर त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं, त्यांच्या मागण्या मान्य झाल्या काही असं सांगण्यात आलं होतं, परंतु हेच विद्यार्थी आता आमच्या कोणत्याही मागण्या मान्य झाल्या नाहीत, आम्हाला काही आश्वासन दिलं होतं, माध्यमाच्या समोर हे विद्यार्थ्यांना बोलायची बंदी घातली होती। त्या दिवशी माध्यम यांना विचारत होते त्यावेळेस आमच्या काही मागण्या मान्य झाल्या असं यांच्याकडून वधवून घेण्यात आलं होतं असं सांगितलं जातं। त्या दिवशी नेमकं काय झालं, मंत्री उईके या ठिकाणी आलेले होते, तुम्हाला माध्यमाच्या समोर बोलू नका असं सांगण्यात येत होतं, मागण्या मान्य झाल्यात असं सांगण्यात येत होतं। काय आता 16वा दिवस आहे त्या दिवशी खरंच तर असं आतमध्ये झालं का जे आपलं डिस्कशन झालंय पूर्ण 3 ते 4 तास, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं का 2 दिवसामध्ये तुमच्या आम्ही मागण्या पूर्ण करतो, तुम्ही माध्यमांसमोर काही जास्त बोलू नका। तर आम्ही म्हटलं ठीक आहे, जर मागण्या मान्य होत असतील तर आम्ही काही बोलत नाही असं। त्या दिवशी उईके या ठिकाणी आले होते, मंत्री जे आहेत आदिवासी, त्यांच्याबरोबर इतर आमदार सुद्धा होते, मंत्री होते, तुम्हाला मागण्या मान्य झाल्या, आम्ही समाधानकारक आहोत असं सांगण्याला काही विद्यार्थी सांगत होते, असं तुमच्यावर दबाव होता का? नाही, समाधानकारक आहोत म्हणजे चर्चा व्यवस्थित झाली का एकाही मागणीला ते नाही म्हटले नाही काही आम्ही करतो ही होण्यासारखी, आणि थोडा 1-2 दिवसाचा वेळ द्या का आम्हाला याच्यासाठी काहीतरी नोटिफिकेशन काढणं गरजेचं आहे किंवा काहीतरी टेक्निकल गोष्टी, तसे आपण त्यांना 2 दिवस दिलेले। आज बघू, आज संध्याकाळपर्यंत नाही मागण्या झाल्या तर मग आम्ही सरकारने आम्हाला फसवलं आम्ही असं घोषित करू। लागवी खरं तर सरकारने आम्हाला फसवलंय असं आज यांच्याकडून घोषणा होणार आहे। आपण बघू शकतोय विद्यार्थी 16 दिवस झाले उपाशी आहेत, परंतु विद्यार्थ्यांच्या सगळ्या जीवाशी सरकार खेळतं का असं म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं बाजूची परिस्थिती पाहिली तर अत्यंत घाण परिस्थिती आपल्याला दिसत आहे, कचरा पलीकडे दिसत आहे, त्यांना खरं तर व्हायरल किंवा इतर आजारांची खरं तर यांना लागण होण्याची सुद्धा शक्यता आहे। ज्या पद्धतीने हे विद्यार्थी अत्यंत कचऱ्याच्या परिस्थितीमध्ये हे सगळे विद्यार्थी उपोषण करत आहेत, मंत्र्यांकडून यांना दबाव टाकण्यात आल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। माध्यमाच्या समोर तुम्ही येऊन कोणतंही भाष्य करू नका, तुमच्या मागण्या आम्ही मान्य करू असं सुद्धा सांगण्यात येत आहे, परंतु आज यांना 2 दिवसाची जी वेळ देण्यात आली होती ती वेळ आज संपलेली आहे आणि आपण बघू शकतो की सगळे विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थी फ्रेश होण्यासाठी सुद्धा गेलेले आहेत आणि काही विद्यार्थी या ठिकाणी उपोषण कंटिन्यू करताना आपल्याला दिसत आहेत। सरकारने आज यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर सरकार आम्हाला फसवलं। पुन्हा एकदा आपण विद्यार्थ्यांशी बातचीत करूत, काय सांगतील मित्र? जर मागण्या मान्य नाही केल्या तर कमिटीचं म्हणजे जे आंदोलन करते, जे उपोषण करते,
यांना आम्ही साथ देण्यासाठी संपूर्ण वसतिगृहातील विद्यार्थी उपोषणाला बसण्यासाठी तयार आहोत. आज जर संध्याकाळ आजपासून सामूहिक उपोषणाची घोषणा करताय का? आजपासून जर आम्हाला जर सरकारने काही आमच्या हातात दिले नाही तर सामूहिक उपोषणासाठी आम्ही तयार आहोत. अगदी लागवी आपण पाहिलं की हे जे विद्यार्थी आता सध्या उपोषण करतात आणि सरकारने आज यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर त्या वसतिगृहामध्ये साधारण 200 ते 250 विद्यार्थी आहेत. ते सगळे विद्यार्थी उपोषणावरती जाणार आहेत. ज्या पद्धतीने या ठिकाणी येऊन मंत्र्याकडून आश्वासन देण्यात आलं होतं, सरकारचे प्रतिनिधी आले होते, काही सरकारचे इतर अधिकारी सुद्धा आलेले होते, परंतु कोणत्याही पद्धतीचे यांचं समाधान करण्यात आलेलं नव्हतं. हे विद्यार्थी अद्याप या सगळ्या उपोषणाला आपल्याला दिसत आहेत आणि खरं तर या सगळ्या विद्यार्थ्यांची आजपासून सामूहिक उपोषणावर जाण्याची तयारी आहे. लागवी चंद्रशेखर तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.